आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पूजेची तयारी झालेली आहे, यजमानांना बोलवा। या कामात आम्हाला कसली चूक नकोय छत्री। आजच्या आज एक काम मार्गी लागलं पाहिजे म्हणजे पाहिजे। जा सूर्याला बोलवून आण। डॅडी बोलवलं? आम्ही येतो जाऊन। हा भाऊजी इकडे इकडे कशाला बोलवलंस? कसला आवाज येतोय? मी घरात नाही राहत, मागच्या परिसरात राहते। सूर्याने अजून घरात घेतलं नाही ना मला, ते नंतर सांगते। पण ठरल्याप्रमाणे लिंगोबा जागेवर आहे की नाही ते बघून घेऊया। चला इथे तर कोणीच नाहीये। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा। ते शत्रुदाजी आणि दादा नाही दिसत आहेत कुठं। अगं असतील इथंच कुठंतरी, येतील ते दुसरं काहीतरी काम करत असतील। आता इथं पूजा चालू असताना कुठलं काम करणार आहेत? राजू तुला दादा तर माहितीच आहे ना, त्याला एखादं काम दिसलं ना की दुसरं काही सुचत नाही। येतील ते, तू नको काळजी करू। अक्का मला माहित आहे तू काहीतरी लपवतेस, पण ते नक्की काय आहे? का सांगणं झालीस तू? आणि घरी अशी काय अडचण आहे जी डॅडी सोडवणार आहेत? शत्रुपावनं त्या माणसाने एकदा फोन करून बघा की कुठवर आले। अजून आले नाहीत ते। घरी एवढा मोठा कार्यक्रम चालू आहे आणि त्यात आपण इथं, बरोबर नाही ना वाटत? दाजी तुम्हाला काय वाटतं मी फोन केला नसेल का? हा लय प्रयत्न केले, त्यांचा फोनच लागा नाही तर। हे बघा डॅडींनी सांगितल्याप्रमाणे कसं आहे की ते दस्त बघून त्यांना पैसे द्यायचेत आपल्याला, मग ते दिल्याशिवाय कसं जाता येणार? त्यापेक्षा असं करा, तुम्ही थांबा इथं, मी त्यांचा पत्ता घेऊन आहे ना त्यांच्या घरी पोहोचतो। दोघं जायला नको, नाही तर चुकामुक व्हायची परत। नाही नाही नको नको, तुम्ही का ताण घेता एवढा डोक्याला? हे बघा आता हिथं यायचं ठरलंय म्हणलं होतं, हिथंच येणार का नाही? आता जसं आपल्याला जमीन पाहिजे तसं त्यांना पैसे पाहिजेलच की, येतील ते। थांबा थोडा वेळ, अजून वाट बघू आपण। भाऊजी केवढं खणून झालं, हसून दिसना लिंगोबा। वहिनी नीट आठवा, नक्की इथंच लपवला होता लिंगोबा? भाऊजी इथंच होता, माझी खात्री आहे। आता इथं नाही म्हणजे पुष्पाने नक्की हलवलं असणार इथनं। म्हणजे जालेंद्रच्या हाताला तर लागला नसेल लिंगोबा? नाही नाही, ते शक्य नाही। मी देवळात गेले होते ना, कुलपाला अजून बी कोणी बी हात लावलेला नाही। पुष्पानं घरात कुठेतरी लपून ठेवला असेल, ही शक्यता हाय। म्हणजे आता माझ्या लक्षात आलं, लिंगोबा शोधण्यासाठी तुळजा लग्न करून या घरात आली असं। त्या पोरीवर माझा अजून बी विश्वास नाही, आणि शेवटी ते जालिंदरचंच रक्त आहे ना। अहो लिंगोबा घरात आहे का नाही हे घरात गेल्याशिवाय आपल्याला कसं कळणार? हो भाऊजी, पण मी घरात जाऊ शकत नाही ना। सूर्याने अजून मला घरात घेतलेलं नाही, त्याचा अजून बी राग आहे माझ्यावर। आणि जोपर्यंत सूर्या मला घरात नेत नाही तोपर्यंत मी घरात जाणार नाही।
भाऊजी घराकडनं कसला तरी आवाज आला. ती भाग्य आजारी आहे, एकटीच आहे घरात. मी पण जाऊ शकत नाही घरात. तुम्ही जरा जाता का? लेकराची लई काळजी वाटते मला. जरा जाऊन बघता का? तुळजा, अगं ते बाकी सगळी तयारी झाली आहे. ताज्या भाज्या सांगितल्या होत्या, त्या अजून आल्या नाहीत. हो मी सांगितलंय येईलच एवढ्यात. आई ऐक ना, अगं शत्रू आणि सूर्य बराच वेळ झाला कुठे दिसत नाहीये. कुठे गेलेत काही माहिती आहे का तुला? नाही ग, मालकानी काहीतरी काम सांगितलं असेल, तिकडे गेले असतील. बरं मी जाते आत. हा एवढं काय अर्जंट काम आलंय की अगदी पूजा सुरू असताना त्यांना पाठवलंय? नक्कीच काहीतरी शिस्त आहे, पण काय? हां बोल. मेसेज बघायचा, त्याच्यावर काय बोलायचं बी नाही. तुमची ही खोड कधी जाणार आहे? अगं कामात आहे मी. ते काम बिम सोडा आणि आधी माझं ऐका. अगो तुमच्या घरी एवढा मोठा कार्यक्रम आहे, मला बी घेऊन चला की तुमच्या संगत तिकडं. सगळ्यांची ओळख करून द्या की माझी. आपण एकमेकांबरोबर लग्न करणार आहे हे सांगायला आजचा पेक्षा चांगला दिवस नाही बघा. म्हणलं ना मी तुला वेळ आल्यावर सांगतो म्हणून. तू काय एवढी उतावळी होतीस? तुझा विश्वास नाही का माझ्यावर? काम उरकतो आणि निवांत झाल्यावर तुला फोन करतो. ठेव. कामात आहे म्हणे. तुम्ही असं नाही ऐकणार. आता बघा मी काय करते ते. कोण आहे? ते कोण आहे? बोल, काय खबर? घुसले का तुम्ही सूर्याच्या घरात? घुसलो पण ह्यांना ताब्यात घेतलं पण. हा ठीक आहे ठीक आहे. हे बघा, त्या बाईचा विषय आज संपून टाकायचा आहे बर का. काम लवकर करा आणि पटकन निघा. याचा अर्थ आम्ही इकडे आहोत याचा फायदा घेऊन डॅडींनी आईवर मारेकरी घातलेत. आता कळतंय डॅडींनी सूर्याला शत्रूसोबत बाहेर का पाठवलंय ते. यांना हे सगळं करायचं होतं म्हणून पाठवलंय त्यांनी.